एक माणूस सध्या जगण्याच्या लढाईत गर्क आणि त्याचीच सावली बनली त्याचा शेवट. सुभाष एक सामान्य बांधकाम मिस्त्री. आयुष्य त्याच्यासाठी फारच वेगळं नव्हतं. सकाळी काम, संध्याकाळी थकवा आणि घरात फक्त एक छोटीशी शांतता. पण त्या शांततेच्या पडद्याआड जे घडत होतं ते त्याच्याच आयुष्याचं काळं पान ठरलं. सुभाषने एकदा आपल्या सहकार्याला रवीला केवळ माणुसकीच्या नात्याने जेवायला घरी बोलावलं. पण कोणाला ठाऊक होतं की त्या एकाच जेवणाने त्याच्या आयुष्यात विष मिसळलं जाईल. सुभाषची पत्नी पौर्णिमा दिसायला साधी, पण तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. रवीशी ओळख झाली आणि नजरेचा खेळ जसजसा पुढे गेला तसं त्यांचं नातं मर्यादांच्या पलीकडे गेलं. दररोज भेटी, रात्री अपरात्री गुपचूप हालचाली. आणि या सगळ्याचा फायदा झाला सुभाषच्या दारूच्या सवयीमुळे. सुभाष व्यसनाच्या गर्तेत बुडाला आणि त्याच्या बायकोने ही संधी पकडली. मात्र 2 मार्च ही रात्र वेगळी ठरणार होती. रवीचा वाढदिवस आणि पौर्णिमाचा हट ही रात्र माझ्यासोबतच घालवायची. रवी साशंक होता, पण पौर्णिमाने सुभाषला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवलं आणि रवीला घरी बोलावलं. मध्यरात्र, दोघंही किचनमध्ये, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. सुभाष अचानक जागा झाला आणि त्याने त्याच्या डोळ्यांनी पाहिलं विश्वासघात. रागाने पेटून उठलेला सुभाष आरडाओरड करू लागला. रवीला हात न लावता त्याने आपली पत्नीला झोडपायला सुरुवात केली. आणि तिथेच रवीने एका स्टीलच्या पाण्याच्या बादलीने त्याच्या डोक्यात घाव घातला. एका क्षणात सुभाष कोसळला आणि काही क्षणांतच त्याने अखेरचा श्वास घेतला. पौर्णिमा आणि रवी दोघंही घाबरले, पण त्यांना वाटलं की कुणालाही काही कळणार नाही. मात्र शेजारी जागे झाले होते. त्यांना संशय आला आणि जेव्हा त्यांनी घरात डोकावलं, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुभाष त्यांच्या नजरेस पडला. त्यानंतर जे घडलं त्याने अख्खं सावंगी हादरलं. पहाटेपासून परिसरात पोलिसांची धावपळ, लोकांचा प्रचंड जमाव आणि शेवटी पौर्णिमा आणि रवीची अटक. त्या दोघांनीच पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. एका स्त्रीच्या वासनांधतेपोटी घडलेला हा गुन्हा केवळ अनैतिक नाही तर माणुसकीलाही काळिमा फासणारा होता.